असं भुजबळ म्हणतात. आणि तो खाल्लं ती त्याला काय म्हणते, लय तुला आदरान दिलं का? तुमचा कोणचा सर्वे नाही फिरवे नाही तेव्हा दिलं तुला जमतं बरं वाटलं खायला कोणकडे बी कसलं बी. आणि आमच्या नोंदी सापडल्या सरकारी, आमच्या उदाहरणार्थ जमिनीचे सातबारे सापडले तरी तुम्ही देणार नाहीत. याचा अर्थ दादागिरी म्हणतात त्याला. नाही देऊ देणार, जरी तुझी जमीन सापडली नाही देऊ देणार, त्याला दादागिरी म्हणते. शासकीय नोंदी भारतात फक्त मराठ्यांच्या सापडल्या, एकाही जाती धर्माच्या नोंदी सापडलेल्या नाही. मग खरे ओबीसी आरक्षणात आम्ही आहे, तुम्ही नाही. तुम्ही अतिक्रमण केलं, गोरगरिबांचं आरक्षण तुम्ही खाल्लंय आणि आमचं ते हक्काचं असून सुद्धा खाल्लंय म्हणताय घेऊ नका. खरं ओबीसी आरक्षणात आम्ही आहेत. तुम्हाला कोणतेच निकष नाहीत तरीही तुम्ही आलात, तरी आम्ही कधी नाराजी व्यक्त केली नाही. कोणत्या जातीला का आरक्षण दिलं, कशामुळे दिलं, का दिलं आम्ही कधी म्हणलो नाहीत, म्हणणार सुद्धा नाही. आमच्याबद्दल जळू नका एवढंच आमचं म्हणणं आहे, जळू नका. आणि आम्ही कोणाच्याही आरक्षण आम्हाला द्या म्हणलेलं नाही, आमचंच आहे ते. आम्ही तिथं जे ते आम्हाला पाहिजे ते आम्ही मिळवणार आहे. आणि याला किती वळवळ करू द्या, फक्त सरकारला विनंती, याचं ऐकून मराठ्यावर तुम्ही अन्याय करू नका. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका. मराठ्यात तुमच्याबद्दल नाराजी गेलेलीच आणखीन जाऊ देऊ नका. ती नाराजी कशी कमी होईल याच्यासाठी प्रयत्न करा. केसेस करून खोटे लोक गुंतवून आरक्षण नाही देणार म्हणून आणखीन नाराजी वाढू नका. कारण तुमच्या हातात आहे तोपर्यंत तुम्ही कराल, पण नंतर आमच्याही हातात आहे याचंही तुम्ही भान राहू द्या. कारण गोरगरीब मराठा मी 6 करोडाचा एक आले. छत्रपती संभाजीराजे हे दिल्लीत सर्वपक्षीय खासदाराची बैठक घेणार आहेत, तशी आयोजित केलेली आहे. नाही काय ते आपल्याला समाजाला काय माहीत नाही होते काय बैठक आहे का काय कुठं. पण आम्हाला एवढं माहिती, 17 तारखेला रविवारी मराठा समाजाची बैठक अंतरवलेला आहे. मराठा समाजाचं 24 डिसेंबर तारीख दिलेली मराठा समाजाला. त्याबाबत विचार करून पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही 17 तारखेला ठरवणार. तुमच्यासोबत छत्रपती संभाजीराजे सुद्धा मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करतायत. एकत्रित सगळ्यांना आणून मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी प्रयत्न करतायत. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? 17 तारखेला अंतरवालीला बैठक आहे, सगळा मराठा समाज तिथं येणार आहे. आणि 17 तारखेला आम्ही मराठा समाज पुढील आंदोलनाच्या आरक्षणाच्या बाबतची दिशा पुढील महाराष्ट्रातला मराठा समाज ठरवणार.